प्रशासन स्तरावर मागण्या घेऊन अनेकदा आंदोलन करून पदरी निराशाच आल्याने त्यांनी भूक तहान विसरून मुंबईची वारी केली। मंत्रालयावर उड्या घेतल्या, त्याच वेळी आश्वासन मिळाले। शेवटी आश्वासन हे थातुरमातुर असल्याचे समजून पुन्हा आपला संविधानिक लढा न हरता मोर्शी ते मुंबईपर्यंतची वारी करण्याचा निर्णय घेतला। मात्र पोलिसांनी अनेकदा तिथे डिटेन केलेत। तेथून सुटल्यावर सुद्धा थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून रात्रभर उघड्यावर काढली। मुंबईकडे मोर्चा वळणार तर पुन्हा मिळाले आश्वासन। गावाकडे परतल्यानंतर मागण्या पूर्ण झाल्याच नाही। दुसरीकडे दुसरा गट मोर्शी तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषणाला बसलेत। याच उपोषणाला तब्बल 253 दिवस उलटूनही सुद्धा शासन प्रशासनाने कोणतेच ठोस पाऊल न उचलल्याचा आरोप करीत याच आंदोलनात सहभागी असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी गोपाल बाजीराव दहिवडे यांनी शुक्रवारी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या रात्री आपली जीवनयात्रा संपवली। ही हृदयकारक आणि धक्कादायक घटना आहे मोर्शी येथील अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची। आंदोलन करीत असताना अनेक वर्षांनंतर आपल्या सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल या आशेकडे लक्ष असणाऱ्यांच्या स्वप्नाचा अखेर स्वप्नभंगूर झाल्याचे निराशाच पदरी आल्याने मोर्शी तालुक्यातील पिंपळा गावात राहणाऱ्या गोपाल बाजीराव दहिवडे या शेतकऱ्याने प्रजासत्ताक दिनाच्या रात्रीच 253 दिवस ज्या उपोषण मंडपात लढा देत होते त्याच ठिकाणी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली। 26 जानेवारीच्या दिवशी तेही उपोषण मंडपात गळफास घेऊन कायमचेच जगातून निघून गेल्याची ही अमरावती जिल्ह्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल। मृतपूर्व गोपाल दहिवडे यांनी अनेक कागदांवर आपल्या अक्षरात आपल्या भावना, आपले दुःख, वेदना स्पष्ट केल्यात आणि 4 ते 5 पानांची सुसाईड नोट लिहून त्या आपल्या शर्टला बांधून सरळ फासावर चढला असेल असे दिसून येत असलेल्या दृश्यावरून स्पष्ट होत आहे। एक लक्ष टाकूया गोपाल दहिवडे या प्रकल्पग्रस्ताने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटवर। आंदोलक प्रकल्पग्रस्त गोपाल दहिवडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी। यामध्ये माझ्या मरणाला शासन जबाबदार आहे, परंतु कार्यकर्त्यांनी आंदोलनाची चळवळ बंद करू नये हीच माझी शेवटची इच्छा। सरकार बेकार असून न्याय मागून सुद्धा मिळत नाही। माझे प्रेत न्याय मिळेपर्यंत माझ्या घरी नेऊ नये। माझ्या मरणाला शासन प्रशासन जबाबदार आहे। प्रकल्पग्रस्तांवर खूपच अन्याय झालाय। स्थानिक प्रशासनाने भरपूर सहकार्य केले, पण जलसमाधी आंदोलनाच्या वेळेस बळजबरी केली। हीच शासनाची हुकुमशाही वाटली। गोपाल दहिवडे। आणि याच घटनेची माहिती मिळताच गोपाल यांच्या बहिणीने हंबरडा फोडून आपले दुःख व्यक्त केलेत। याच्यावर लक्ष दिलं असतं तर आज ही नौबत आली नसती कोणाचा। आज एक जीव गेला, न्याय भेटते सेवा माणूस पडते तेव्हाच न्याय भेटते। गरीबाची त्याच्यामध्ये हे होते न्याय सरळली भेटत, गरीबाचे न्याय भेटलाच पाहिजे, आम्हाला इन्साफ भेटलाच पाहिजे तेव्हाच ते न्याय भेटत। पहिले तिथं काढायला पाहिजे नव्हतं जोपर्यंत सत्तेचं होत नाही तोपर्यंत मी माझा जीव देणार म्हणून 26 जानेवारी झाल्यावर तो माणूस बोलणारा एकटाच होता। एवढ्या पार्टी मध्ये त्या माणसानं म्हणा कमी एकटाच होता बोलणारा, तो माणूसच कसा लढकला गेले मारून टाकला सरी आले। शासन प्रशासन काही लक्ष नाही देत, काही नाही देत। ठीक आहे ठीक आहे जिंदगी पहिली काय आता ह्या पोराने जिंदगी काय पहिली? हे पोरगे फक्त 10वी मध्ये आहे। शासनाने केलं, हे पूर्ण शासनाने केलं, पूर्ण शासनाचा दोष आहे याच्यात। 25 तारीख तुमची म्हणे ना, 26 तारीख आमची म्हणे। तुम्ही निगराणी काऊन नाही ठेवली? एका पोलीसवाल्याने पाठवला तिथं, एकटाच जण होतं ते, फक्त एकच जण होते माझे पप्पा तिथं। आता पैसे द्या रे अशी याचना सरकारला करण्यात आली। शेकडो नागरिकही व्याकुळ झालेले दिसून आलेत। गोपाल दहिवडे यांची अप्पर वर्धा धरणसाठी सरकारने जमीन संपादित केली होती। 50 वर्षापासूनचा हा संघर्ष असून 2 पिढ्या संपल्या, परंतु सरकारने तोडगा न काढल्याने शेतकरी नैराश्यात आहेत। गोपाल हे दिव्यांग असून तुटपुंजा रोजंदारीने काम करून आपला उदरनिर्वाह करायचे।
प्रकल्पात जमीन गेल्याने ते भूमिहीन झाले होते. सरकार आता कित्येक लोकांचा बळी घेणार असा सवाल आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.